अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे आषाढी अमावस्या, अतिशय महत्वाचा दिवस. उद्या गतहरी अमावस्या आहे, ज्याला आपण आषाढ अमावस्या, गतहरी अमावस्या, दिव्यांची आवस अशा विविध नावांनी ओळखलं जातो. उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण गतहरी जे खाल्लं आहे, आपण या दिवशी देवाला वचन देतो की मी जे काही खाल्लं आहे, जे काही माझ्याकडनं घडलं आहे, ते आजपासून मी त्याग करतो. दुसरं, माता लक्ष्मीच्या उपासनेसाठी महत्वाचा दिवस, कारण उद्या आहे अमावस्या. आणि तेवढंच महत्वाचं, उद्याचा दिवस हा पितरांसाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. खर तर म्हणजे अमावस्या हा दिवस पितरांसाठी समर्पित असतो. पण तुम्हाला माहिती का, उद्याचा दिवस म्हणजेच आषाढी अमावस्येच्या दिवशी असं म्हणतात का पितृ हे पितृलोकातून भूलोकाकडे म्हणजे पृथ्वीवर येण्यासाठी निघतात. होय, उद्याचा दिवस असा आहे की आपले जे पित्र आहेत तर ते आपल्याकडे येण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू होतो. आणि हा प्रवास जेव्हा पितृपक्ष सुरू होतो तेव्हा तो संपतो. म्हणजे जेव्हा पितृपक्ष सुरू होतो ना, नंतरचे ते 15 दिवस असतात, आपण पितरांची सेवा करत असतो. तर ते 15 दिवस आपल्याकडनं मानपान घेऊन आपण जे काही दान धर्म कर्म करणार आहे ते सगळं घेऊन मग पितृ अमावस्येला ते त्यांच्या प्रवासाला लागतात असं आहे. म्हणजेच उद्या ते आपल्याकडे यायला निघणार आहे. त्यांच्या त्या प्रवासासाठी आपल्याकडनं त्यांना कृतज्ञता किंवा त्यांचा तो प्रवास सुद्धा सुखरूप व्हावा म्हणून आपल्याला काही उपाय, काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. काय सेवा करायची आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर अर्थात उद्या सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात आधी आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्याबरोबर जेव्हा आपण नित्य सेवा करतो किंवा देवाची पूजा करतो त्याच्या आधी आपल्याला पितरांची सेवा करणं महत्वाचं आहे. पितृस्तुती स्तोत्रम तुम्हाला पठण करायचं आहे. उद्या पंचमहायज्ञ करायला विसरू नका. पंचमहायज्ञ म्हणजेच काय, जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्यावर किचन ओट्यावर गॅस पेटण्याच्या आधी एक थोडस तूप घ्या, एका कागदाला तूप लावा आणि ते जाळा. त्याला म्हणजे तो झाला अग्नीला, तो एक नैवेद्य आपण दिला जातो. दुसरं, उद्या तुमच्या घरात कोणीही आलं तरी त्याला निर्मुखी पाठवू नका, त्याला काही ना काही खायला द्या. लहान मुलं आले तर त्यांना चॉकलेट, गोळ्या, बिस्किट काय असेल, दूध असेल, काही ना काही त्यांना द्या. मुंग्यांना थोडीशी साखर घराच्या बाहेर काढून ठेवा. कावळ्याला घास घालायचा आहे आणि आपल्याला गाईला सुद्धा दान करायचं असतं. म्हणजे गाईला पण एक चपाती किंवा चाणकी काढून ठेवायची असते. ते झाले पंचमहायज्ञ. आता एवढं करणं शक्य नसेल तर काय करायचं, आता एवढं म्हणजे पंचमहायज्ञाच्या पद्धतीने सांगितलं आहे, ते नसेल करणं शक्य होत तर काय करायचं, मग उद्या आपल्याला दही भाताचा नैवेद्य नक्कीच पितरांच्या नावे काढायचा आहे. दुपारी 12च्या सुमारास जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो, म्हणजे 12लाच करायचं असं नाही, आधी केलं 11:30 11:30च्या दरम्यान किंवा 12:30 ते 1च्या दरम्यान केलं तरी चालेल, काहीच नाही. भात घ्यायचा. आपण पितरांना जेव्हा भाताचा नैवेद्य दाखवत असतो दही भाताचा, त्याच्यात मीठ टाकायचं नाही, त्या भातामध्ये मीठ टाकायचं नाही. दही आणि भात आपल्याला घ्यायचं आहे. मग तुम्ही तुमच्याकडे एखादं ताट असेल किंवा तांब्याचं ताट असेल किंवा एखादं काय म्हणतो ना, केळीचं पान जरी असेल, त्याच्यावर दही भाताचा नैवेद्य तुम्हाला वरती ठेवायचा आहे. कुठला ना कुठला पक्षी येऊन, कावळा खाल्लं तर उत्तमच, पण कुठला ना कुठला पक्षी येऊन तो ते दही भात खाऊन जाईल. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण पितरांना नैवेद्य दाखवत असतो ना, थोडेसे काळे तीळ टाकायचे असतात, कारण ते पितरांच्या नावे असतात. तर नक्कीच पितरांना उद्या नैवेद्य दाखवण्यासाठी थोडस काळे तीळ टाकायचे आणि दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. आमच्याकडे ना ताई, कावळ्याला किंवा वरती टेरेसवर ठेवू शकत नाही, तुम्ही टेरेसवर गॅलरीत खिडकीत ठेवू शकता, जिथे कुठला ना कुठला पक्षी किंवा प्राणी घेऊन खाऊन जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. आता टेरेसवर ठेवणं शक्य नसेल तर काय करायचं, मग जवळपास एखादी मोकळी जागा असेल जिथे नेहमी पक्ष्यांचा वावर असतो, तिथे ठेवू शकता आपण. त्याच्याच बरोबर उद्या गाईला तुम्ही चाणकी खाऊ घालू शकता. आता काही घरात असं आहे ना, दही भाताचा नैवेद्य नाही दाखवता, फक्त तूप आणि भाताचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जर ती पद्धत असेल तर तुम्ही ते करू शकता. बऱ्याच ठिकाणी अशीच पद्धत आहे की दही भात न दाखवता फक्त तूप भाताचा नैवेद्य दाखवला जातो. असेल तुमच्याकडे पद्धत तर ती तुम्ही नक्कीच करावी, कारण आपण आपल्याच पद्धती फॉलो करायच्या. एवढंच आहे की तुमच्या पद्धतीची ज्या काही सेवा आहे ना, त्या तुम्हाला मात्र उद्या आवर्जून करायच्या आहे. पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या आयुष्यातील जो काही संकट त्रास ते घेत आहेत त्याच्यातून त्यांना सुटका मिळावी म्हणून उद्या तर्पण विधी
विधी करायला चुकवू नका. श्रद्धेने केलेला एखादं अर्पण, मग ते कुठलं पण असो, श्राद्ध पक्षामध्ये आपण दररोज तर्पण विधी करत असतो आणि दर अमावस्येला तर्पण विधी करायचा असतो. महिलांना तर माहेरचा पण लागतो, सासरचा पण लागतो, सासरवरनं आपण बरेच काही घेऊन येतो, त्याच्याबरोबर आपण आपले दोष सुद्धा घेऊन येतो, त्याच्यामध्ये पितृदोष पण आहे. तर त्या पितृदोषाच्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळावी किंवा तो पितृदोष कमी व्हावा, त्याच्यासाठी आपल्याला आपल्याला पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी पितृतर्पण करायचं असतं. नक्कीच तुम्ही उद्या पितृतर्पण करा. आता पितृतर्पण कसं करायचं या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे, नक्कीच तो बघा, म्हणजे तुम्हाला मदत मिळेल. आता तर्पण विधी कधी करायचा, तर शक्यतो कावळ्याला घास देण्याच्या आधी, म्हणजे दुपारी 12च्या दरम्यान तुम्हाला तर्पण विधी करायचा आहे. काही नाही, मराठीतच बोलायचं असतं सगळं. तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळं कळेल की नेमकी आपल्याला कसं तर्पण विधी करायचा आहे. ते झालं. संध्याकाळी आपल्याला दीपदान करायचं असतं. जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की हाच तो दिवस आहे ज्या दिवशी पितर आपल्याकडे येण्याचा त्यांचा प्रवास सुरू होणार आहे. तर नक्कीच उद्या 3 ठिकाणी तुम्हाला दीपदान करायचं आहे. पहिलं तर अर्थात तुमच्या देवघरात आहे, कुठलाही दिवा तुम्ही देवघरात लावू शकता. तुळशी समोर उद्या संध्याकाळी शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, किंवा घरात जे काही तूप असेल, गायचं असेल किंवा घरगुती जे आपण तूप बनवतो त्याचा दिवा तुळशी जवळ लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 11 वेळा नामजप करायचा आहे. आणि उंबऱ्यावर एक दिवा लावायचा आहे. मग तुम्ही उंबरठ्यावर ठेवू शकता, पण काय होतं ना, दिवा लावला की जायला यायला अडचण होते. देवाचा दिवा तुम्ही कणकेचा घ्यायची गरज नाही. पितरांचा दिवा मात्र तुम्हाला कणकेचा घ्यायचा आहे. तो कसा तो पण सांगते. आता उद्या आपल्याला भरपूर, कारण दिव्यांचीच आवस आहे, दीपपूजनच आहे. मग तुम्ही देवीचं म्हणजे तुळशी मातेजवळ पणती ठेवली तरी चालेल, घराजवळ जो दिवा लावला आहे तो ठेवला तरी चालेल, पण पितरांसाठी कणकेचाच दिवा करायचा असतो. तो कणकेचा दिवा कसा करायचा, तर तुम्ही म्हणजे पीठ भिजून घ्या, त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकू नका, साधे पाणी आणि गव्हाचं पीठ याचं पीठ भिजवायचं आहे आणि तो चौमुखी दिवा लावायचा आहे, चारही दिशेने तोंडी. या पद्धतीने तो दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो तुम्हाला उद्या तुमच्या घराला तुम्ही उंबरावर ठेवला तरी चालेल, नाहीतर मी माझ्या घराच्या बाहेर जाईल तर माझी डावी बाजू आणि मी माझ्या घरात प्रवेश करेल तर माझी उजवी बाजू. पण तो दिवा पण कसा लावायचा, आता माझ्या घराच्या डाव्या बाजूला जर मी दिवा लावणार आहे ना, तर खाली एखादी डिश घ्या किंवा एखादा पाट, तुम्ही छोटासा पाट असतो बघा आपल्याकडे, तो छोटा पाट ठेवा, त्याच्यावर तुम्ही तांदळाची रास, थोडस तांदूळ टाका, अर्पण करा, नंतर तो दिवा ठेवा. चारही दिशेने 4 वाती घ्यायचे बरं का, एकाच वातीचे 2 वाती नाही करायचे. म्हणजे काय होतं माहिती ना आपल्याला, की जेव्हा चौमुखी दिवा घेतो ना तेव्हा 4 वाती, म्हणजे तुम्हाला टोटल अशा 8 वाती घ्यायच्या आहेत. समजलं असेल, 8 वाती, कारण एक दिवा एक वात बनवण्यासाठी किंवा एक दिवा जेव्हा दिवा लावतो तेव्हा 2 वाती करतो ना आपण. मग आता हे 4 वाती करायचे असेल तर तुम्हाला दुहेरी वात घ्यायची आहे, म्हणजेच तुम्हाला 8 वाती लागणार आहे. तिळीचं तेल असेल तर अतिशय उत्तम, तिळीचं तेल टाकावं. नसेल तुमच्याकडे तिळीचं तेल, तुमच्याकडे शिल्लक नसेल तर काय करायचं, मग तुम्ही साधं तेल वापरा आणि घरातलं काळे तीळ असेल तर ते टाकावे. 4ही दिशेने दिवा लावायचा. दिवा लावत असताना, सेवा करत असताना तुमचं तोंड हे दक्षिण दिशेकडे असावं. आता दिव्याचं तोंड तर कुठे पण असणार आहे, कारण 4 दिशेने आपण दिवा लावणार आहे. पण तुम्ही सेवा करत आहात किंवा तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात, तर दिवा बाहेर गेल्यावरच तो प्रज्वलित करावा आणि तुमचं तोंड हे दक्षिण दिशेकडे असावं. नक्कीच पितृ अष्टकमचं पठण करावं किंवा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा आणि त्यांच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावी की त्यांचा हा जो प्रवास आहे हा सुखरूप होऊ दे. कारण त्यांच्या प्रवासाला लाईट, पणत्या वगैरे असं काहीच नाही आहे, तो संपूर्ण अंधकार असणार आहे. आणि आपण जेव्हा तो दिवा लावत असतो ना, तर त्यांच्या त्या प्रवासासाठी उजेड मिळावा, एक प्रकाश मिळावा, म्हणून तो दिवा लावायचा असतो. तुमच्या जवळपास जर पिंपळाचं झाड असेल तर आवर्जून पिंपळाच्या झाडाला सुद्धा उद्या एकच वात, म्हणजे कणकेचा दिवा घ्यायचा आहे, दक्षिण दिशेला तोंड करून एक वात. आता हे कसं मी तुम्हाला चौमुखी सांगितला, तर तो एकच मुखी म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला कणकेचा दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. दोघांपैकी एका ठिकाणी लावला तरी चालतो, म्हणजेच पिंपळाच्या झाडाखाली किंवा मुख्य दरवाजाकडे लावला तरी चालतो, तुमची इच्छा. किंवा दोन्ही ठिकाणी लावलं तर सोन्याहून पिवळं, जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करा. उद्या अमावस्या असल्यामुळे आंघोळीच्या पाण्यात पंचगव्य टाकायला मात्र विसरू नका. पंचगव्य ताई आमच्याकडे पंचगव्य नाही आहे, मग काही
किंवा तापवलेलं दूध असलं तरी चालतं, शक्यतो कच्चं दूधच घ्या. तर आंघोळीच्या पाण्यात सगळ्यांना थोडं थोडं चिमूट एक चमचा ते तुम्हाला दूध टाकायचं आणि त्याने स्नान करायचं आहे, आंघोळ करायची आहे. आणि पंचगव्य 5 रुपयातच मिळतं, केंद्रात तुम्हाला मिळून जाईल. आपल्या घरात पंचगव्य असणं खूप महत्वाचं आहे. पंचगव्याने जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, वाईट बाधा आहे, संकट आहे, स्वतःचा ऑरा क्लिअर करण्यासाठी ना ते पंचगव्य खूप छान काम करतं. कारण पंचगव्य गाईच्या 5 वस्तूंपासून ते बनवलं आहे. असेल तर वापरा, नसेल तर मग कच्चं दूध वापरलं तरी चालतं. आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.